साइड करो, बहुत बढ़िया। नेट खींचो पीछे, क्या मजाक कर रहे क्या? नेट लूज, लूज। ओके, नीचे टीचर के साथ साथ में सर हम लोग साथ ही कोई जरूरत नहीं है, जांगड़ी को सबसे पीछे देने का चाहे। सर सर चलो जल्दी 62. ओके ओके. येथील विद्यार्थ्यांना याच्यासाठी ट्रेनिंग देत आहे की इथं पर्यटकांना आल्यानंतर ते त्यांना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने करून घेतील. त्यासाठी या 4 दिवसांत यांना चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी ते त्यांच्या ते पण खूप जे 10 व्यक्ती आहेत ते पण स्वतः खूप आवडीने हे काम करत आहेत. मला तरी वाटते की ते येणाऱ्या काही वर्षात पर्यटकांना चांगल्या पद्धतीने त्यांना ते तिथल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून घेतील आणि यानंतर चांगल्या पद्धतीने ते भरपूर प्रमाणात पर्यटकांचा समावेश होईल आणि काही दिवसानंतर ही साईट पण चांगल्या पद्धतीने आणखी त्याच्यात वाढ होणार आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी वाढणार आहेत आणि बस एवढं सांगून पर्यटकांना काय सांगू इच्छितो? पर्यटकांना हे सांगू इच्छितो की इथे ही साईड डेव्हलप करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो आहे आणि पर्यटकांना एकही यात त्रास होणार नाही किंवा कोणत्या गोष्टीची दुखापत होणार नाही याची आम्ही इथे काळजी घेतो आहे आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी त्यांना करून देऊ आणि आम्ही भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत आणि ती इथे आल्यानंतर खूप ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्यांना म्हणजे इथे आल्यानंतरच त्यांना कळणार की आम्ही त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध करून दिल्या. थँक्यू. ओके हो सर. बस बस अभी नीचे कोई नहीं आएगा ऊपर. अभी हम क्या कर रहे हैं? अभी क्रॉसिंग क्या इधर से कर रहे हैं. ओके बैठ जाओ. आ जाओ थोड़ा सा. आ जाओ सामने. आ जाओ बैठ जाओ. अभी पूरा बैठ जाओ. पूरा बैठ जाओ. इधर देखो. अभी क्या करना है, ये जो हम हाथ खींचते हैं तो पूरा प्रॉपरली खींचना है. ठीक है आखिरी तक, यानी हमारा हाथ ज़्यादा दुखेगा नहीं. ठीक है, दर्द नहीं होगा ज़्यादा. ठीक है ओके. पूरा खींचना है. फिर आपको देखना है सुंडी बैठेगी और उंगली इसके अंदर नहीं जाना चाहिए. ठीक है. ओके ओके बता.
चाहिए एक मिनट सर चाहिए क्या मोबाइल आज मंगेश के लिए वो छोटी इसके लिए और वो रोशन के लिए हाँ इसके लिए मंगेश और रोशन दो ही है उसका मला कसं काय हे गेलं आपल्याला काय गेले पाहिजे रोखलं जातं सिक्वेन्स आपल्याला ॲक्टिव्हिटी लावायचा इथून स्टार्टपासून सगळ्या शेड्युलिंग स्टार्ट पॉईंटवाले फक्त ठीक आहे. त्यांना तुम्ही जे वरती थांबणार आहे ते त्यांना काय देणार आहे तो नाही. आपल्याला काय करायचं बिले द्यायचं खालनं क्लाइंब करून येणाऱ्याला बिले द्यायचं आणि तिथनं आपल्याला समोर निघायचं. जे समोर राहणार ते त्याला बिले देणार काय बिले आहे नाही आहे किंवा जे काही असेल जिथे जिथे बिले द्यायचं तिथे ते आपल्याला त्यांना बिले द्यायचं ठीक आहे. आता याच्यातले आपण हेवी बॉडी लाईट वेट बॉडी आणि त्या मुली सगळ्या जातील डायरेक्ट तुझ्या मॅडमच्या मचांवर बसलेल्या त्या मचांवर तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी करसाल ती गेल्याने ब्रह्मावीर आणि तिथनं स्लिझरिन
ठीक आहे तुम्ही हो सर कोणाचे तो मी पूजा तुमच्याकडे दिलो आणि अश्विन बोल एक बार क्या बोलना है कुठली समिती आहे तुमची समितीचं नाव काय व्यवस्थापन समिती आमचे आणि किती जण आहोत 11 आणि 11 सदस्य पाहावा ठीक आहे रोपोर्स पाहावा ठीक आहे आणि त्यांना म्हणा चला आमच्यासोबत त्यांना इथे घेऊन यायचं हां नजा पाठीमागे गडबड करू नको मोठ्यानं म्हणा नरेश काजदेकर मी सिद्धरिंग करायला तयार आहो किशोर मी गोरलाल तुझी जांभेकर मी सिद्धिंग करत आहो किशोर प्रकाश दादू कालदेकर मी संधान करायला तयार आहो नमस्ते सर हम आंतरिक समिति के 11 सदस्य हैं और हमने ब्रिज कोर्स का ट्रेनिंग किया है तो प्रात्यक्षिक के कोई बात नहीं बोलिए प्रात्यक्षिक के लिए आप तैयार हैं ना जी हमने जो प्रशिक्षण किया वो हम आपको बताना चाहते हैं आप कृपया चलिए देखने ठीक है नंबर 62 नरेश मंगल काजदेकर 64 रोशन गन्नो कासदेकर 72 में शर्मिला बाबू कालदेकर में क्रमवित करना प्रकाश दादू कालदेकर 58 नंबर महेश वर्मा 20 मी गोरलाल तुझी जांभेकर 67 मी शिलिडी चालू करतो 73 आवाज आणि आता तिच्याकडे हार्नेस नाही म्हणजे आपल्या 10 जणांची मीटिंग एक लेडीज एक्स्ट्रा आली आपल्याकडे हार्नेस नाही साध्या दोरीने कसे हार्नेस बनवायचे तुम्ही एवढे पर्यटक वाचल्यानंतर पर्याय नाही पण त्या गाठी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही बनवलं आहे मी तयार आहे मी तयार आहे नीट नीट ओढता येतात मी क्लाइम्बिंगला सुरुवात करतो आरंभ
भी चलता है 450 फोन कर मैं गया था ना नेवासा जाता तो जताड़ो में भी गया था ना कलालपुर में प्रैक्टिस करते काय त्रास हात सोडा दोन्ही हां उद्या उद्या ट्विस्ट उद्या आता इकडे चेहरा करून जा आता बरोबर आहे हां चला क्रॉस तुम्ही राजा इसको अब निकाल जा जान बो बोल देने का चल जाता शायद नहीं तुम डर रहा है वहाँ डर लग रहा है सब नहीं लग रहा है मैं बहुत काम किया इस पे कोई डरना नहीं साले को मेरा नंबर है अरे वो शॉट तो कब को मार लिया मैंने एक ही गाड़ी है ना एक बार लटक कर बताओ इसमें कट कट रहा उनकी बोल रहे हैं प्रकाश इधर जा रहे हैं कमांडो
आमचे तरुण तळपदार कार्यकर्ते जे पुढं आपल्या गावाचं नाव रोशन करणार आहे अशा लोकांना आम्ही बेसिक सर्टिफिकेट रोप कोर्स या ठिकाणी दिनांक 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाकरता आज समारोपाचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहुण्यांना दाखविले आहे. आणि या ठिकाणी मंचकावरील सर्वप्रथम मी आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागताचा कार्यक्रम घेऊ इच्छितो. या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या विभागाचे माननीय डॉक्टर जितेंद्र रामगावकर उपवन संरक्षक पूर्व मेलघाट चिखलदरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत या सचिव संयुक्त वन व्यवस्थापन समिती खटकाली हे करतील. कणपुरे नागरिक त्याचप्रमाणे चिखलदरा नगरीचे पत्रकार श्री अत्रपभाई यांचं स्वागत श्री महल्ले हे करतील असं मी त्यांना आमच्या विभागाचे करतील असं या ठिकाणी आमच्या समितीचे सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ नंदा कालू बेलसरे यांचं स्वागत नाव काय सरस्वती हे करेल असं मी त्याचप्रमाणे उर्मिला गोपीतिका यांचं स्वागत आमच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री छोटेलाल बेलसरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत श्री पांडे वनरक्षक हे करतील असं मी त्यांना श्री चिजूगुडा अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती खटकाली यांचं स्वागत श्री सावळे हे करतील असं या ठिकाणी आपण स्वागताचा कार्यक्रम आटोपता घेऊन सर्वप्रथम मी प्रीत्यर्थ श्री अत्रपभाई हे आम्हाला 2 शब्द सांगतील. आमच्या प्रशिक्षणांना अजून प्रोत्साहित करतील असं मी त्यांना विनंती. रामगावकर साहब यानी पूर्व मेलघाट वन विभाग और अजिंक्य ग्रुप जिनके सहयोग से इस कार्यक्रम का आयोजन हुआ, मैं इन दोनों को धन्यवाद देता हूँ. और विशेष रूप से ये जितने भी 11 शायद 13 प्रशिक्षण 11 जितने भी प्रशिक्षणार्थी है उनके अभी प्रात्यक्षिक देखकर मुझे बहुत खुशी हुई. मैं बहुत ही उनसे प्रभावित हुआ हूँ. मेरा उनसे यही आग्रह रहेगा कि वे अपने ये जो ट्रेनिंग है जो आज मिला हुआ है उनको इसकी रिहर्सल वो बार बार करते रहें ताकि उनमें कॉन्फिडेंस आए. और बाहर के जितने भी जो टूरिस्ट हैं या जिनको भी अपन ये खुद करा सकते हैं तो अपना एक कॉन्फिडेंस रहा तो उन लोगों को भी एक विश्वास रहता कि ये जो लोग अच्छे ट्रेनिंग हैं तो अपने को सुरक्षित यानी उन लोगों को ये जानकारी मिले. तो मैं चाहूँगा कि आप लोग बार बार इसको रिहर्सल करें और जो कुछ भी यानी आयोजकों की ओर से या प्रोत्साहन आप लोगों को मिला है उसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाएं. ये जितना भी अपन ऐसे काम करेंगे इसका फ़ायदा आप ही लोगों को मिलना है. इन लोगों को कुछ नहीं, ये अपने लिए केवल मार्गदर्शक हैं. अपने लिए जो कुछ आयोजन कर सकते हैं ये लोग करते हैं. बाकी की जितने भी काम है वो आप लोगों को करने हैं.
मेरा ये आग्रह रहेगा कि आप उसका जितना भी अच्छे से अच्छा और ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा ले सकते हैं उतना ले, कितना कहते हैं मैं अपने 2 शब्द समाप्त। कुठकुठल्या ॲक्टिव्हिटी आपण सगळ्यांनी केल्या आहेत आणि आपल्यापैकी जे आज पाहुणे इथं आलेले आहेत त्यांना ह्या गोष्टी तुमच्या गैरहजेरीत सगळ्या आम्ही आमच्याकडनं त्यांना फीडबॅक दिला, त्यांना सांगितलं कुठल्या गोष्टी त्या सगळं व्हायला यांना आपण इथं टीचिंग केलं, शिकवल्या आहेत. आजच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये माझी फक्त एवढीच आपणास विनंती आहे की चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या दोघांची एकमेकांची स्पर्धा आपल्याला वाढवायची आहे. त्या स्पर्धा वाढवण्याच्या पाठीमागचं कारण पण तुम्हाला अवगत केलेलं आहे. तर भविष्यात जे काही पर्यटक येतील त्या पर्यटकांना आपल्याकडनं अधिकाधिक सेवा मिळो आणि हे जे आपलं निसर्ग पर्यटन संकुल आहे याची ख्याती फक्त आपल्या चिखलदऱ्यापर्यंत नाही, फक्त अमरावती विभागापर्यंत नाही, तर आज जे स्ट्रक्चर आपल्याकडे जे उभं आहे ते महाराष्ट्रामध्ये याची ख्याती सर्व दूरपर्यंत हो. कारण अशा प्रकारचं स्ट्रक्चर सध्या परिस्थितीमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर व्यतिरिक्त कुठं नाही आहे, हे आपल्या भागातच तयार झालेलं आहे. तर याच्यात तुम्ही सर्व जेवढी मेहनत गेला तेवढंच आपल्याला सगळ्यांना त्याचं श्रेय मिळेल एवढं बोलतो आणि थांबतोय. धन्यवाद. अबुगान की वजह कि सब को सिल्लाकन कदा अबुन कोई ख्याल बन आजम के ख्याल बन अबुगान ते छोटो को से मोट वन को जे लाकन म्हणजे प्रशिक्षण आप घाल के ये अपन आगे चल के अब फायदा हुआ फायदा नहीं है अब बंदा देखा उनको फायदा बन घटो हाँ वाटी गंटे फायदा हुआ नहीं अब आदिवासी गंती इन्हें फायदा जे लाके गवर्नमेंट नका पे इटू अच्छा प्रशिक्षण दाय आपे मस्त दाय कमाय. उपस्थित सर्वांचं मी इथे स्वागत करतो. मला फक्त इथे एकच गोष्ट म्हणायची की आपण जे ट्रेनिंग इथे घेतलेलं आहे तर ते आपण एका एक प्रतिष्ठित जे ॲडव्हेंचर ग्रुप आहे त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. सर्व प्रकारे त्यांनी प्रोफेशनलिझम राखून आपल्याला हे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि तुम्हाला जे ट्रेनिंग प्राप्त झालेलं आहे ते एक प्रकारे चांगल्यात चांगलं असं ट्रेनिंग आहे. तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा आणि आपला उद्देश आहे की या ट्रेनिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांना आपण इथे आकर्षित करून त्यांना अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण जर प्रोव्हाइड केल्या तर ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला त्याचे उत्पन्न होऊ शकते आणि आपल्या गावाच्या विकासासाठी त्या निधीचा आपण उपयोग करू शकतो आणि तुमच्या जे परिवार आहे तो परिवार पण या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे राहू शकतो. ठीक आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला या ट्रेनिंगचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे यांनी सांगितलेलं असेलच सर्व की जे सेफ्टी प्रोटोकॉल आहे तो अशा प्रकारे आपण पाहायचा की कुठल्याही पर्यटकाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही हा आपला सर्वात पहिला उद्देश असला पाहिजे. त्यानंतर आपला उद्देश आहे की त्यांना जास्तीत जास्त एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करणं आणि तिसरा उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यातून मिळवणं. जोपर्यंत आपण पर्यटकांना चांगल्यात चांगलं सर्व्हिस प्रोव्हाइड करू, चांगल्यात चांगलं एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करू तोपर्यंतच पर्यटक तुमच्याकडे येतील. जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी राहिली तर त्या दिवसापासून तुमच्याकडे पर्यटक येणं कमी होईल किंवा आपले जे रेप्युटेशन आहे त्याला ठेस पोहोचेल. अशा प्रकारे कुठलेही कार्य करू नका की जेणेकरून तुमचं जे रेप्युटेशन आहे त्याला कुठल्याही प्रकारची इजा होईल आणि तुमच्याकडे जे काही स्किल आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप करा, त्याची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यात या पर्टिक्युलर स्किलचा फार उपयोग होईल आणि तुम्ही दुसऱ्याला पण ही स्किल देऊ शकाल. ठीक आहे. आपण प्रयत्न करूया की जेणेकरून या विभागातले किंवा दुसरीकडून येणारे टुरिस्ट जे आहेत त्यांना अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी जे इतरत्र या भागामध्ये उपलब्ध नाही आहे ते आपण उपलब्ध करून देऊ. जास्तीत जास्त या निसर्ग पर्यटन संकुलचा आपण उपयोग करून घेऊ. पर्टिक्युलरली या 2 गावांसाठी प्रामुख्यानं खटकाली आणि आमझरी आपण सध्या याच्यामध्ये उपयोग घेत आहोत, परंतु भविष्यात इतर गावातल्या लोकांना पण या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो आणि त्यांना पण अशा प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकतो. ठीक आहे. सर्वात शेवटी मी अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपचं मनापूर्वक आभार मानतो की त्यांनी अकोल्यावरून येऊन आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये 4 दिवस कंटिन्यू इथे पाऊस सुरू होता, त्या पावसात सुद्धा त्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद देतो. ते आजपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहून त्या आपल्या प्रशिक्षणा हा कोर्स यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सर यांना या प्रशिक्षणार्थ्यांना आणि प्रशिक्षक यांना दर्शना महिला बचत गट आमझरी यांच्यामार्फत उत्तम प्रकारे जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. त्याबद्दल आमझरी संकुल हे आता एवढ्यातच तयार केलेलं आहे आम्ही. इथे मागच्या वर्षी इथे एक 4 हट्स आम्ही अशा प्रकारे निर्माण केल्या होत्या की जेणेकरून जे चिखलदऱ्याला येणारे पर्यटक आहे तर चिखलदऱ्यामध्ये इतकं कॉस्टली अकॉमोडेशन आहे
त्याच्या कम्पॅरिझनमध्ये इथे फार चीप असं अकॉमोडेशन आणि चांगल्या क्वालिटीचं अकॉमोडेशन आणि गावाच्या लोकांच्या सहकार्यानं जे अकॉमोडेशन चालवलं जाते अशा प्रकारे आम्ही इथे तयार केलं होतं. तर या अकॉमोडेशन फक्त एक आयसोलेटेड ॲक्टिव्हिटी न राहता याला पूर्णपणे एका अशा एन्व्हायरमेंटमध्ये आम्हाला इंटिग्रेट करायचं होतं जेणेकरून येणाऱ्या पर्यटकाला जास्तीत जास्त आनंद मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना इथे रोजगार प्राप्त होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही हे सर्कल निवडलं इथे आणि विशेष म्हणजे चिखलदऱ्यापासून फार जवळ आहे, 6 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पण सुविधाच आहे. रोप स्किपिंग ॲक्टिव्हिटी ही अशा प्रकारची आहे. रोप स्किपिंगच नाही, याच्यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्या करण्यासाठी इझी आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप आहे. ही ज्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामधल्या ह्या फर्स्ट स्टेप आहेत आणि या ॲक्टिव्हिटीजमध्ये रिस्क्यू ॲक्टिव्हिटीज पण याला लिंक करता येतात. जसं आपल्याला व्हॅली क्रॉसिंग आहे किंवा पॅरलल ब्रिज आहे, तर ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर या रिस्क्यू ॲक्टिव्हिटी म्हणून पण काम करता येतो. कारण इथे दऱ्याखोऱ्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की कुणी व्यक्ती पडतो किंवा त्यांचा मृत्यू होतो, तर अशा व्यक्तींना आपण वाचवू शकतो. असे टीम आपल्याकडे सदैव तयार असेल की ज्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते आपल्याला लगेच त्वरित त्या व्यक्तीला रेस्क्यू करण्यासाठी अवेलेबल होऊ शकतो. आणि जे इक्विपमेंट्स आपण प्रोव्हाइड केले आहेत ते पण एकदम चांगल्या प्रतीचे असल्यामुळे त्याच्यामध्ये आता काही शंका नाही की हे लोक त्याच्यासाठी तयार राहतील. हां, सर्व लोक या गावातलेच आहेत. फक्त जे ट्रेनिंग करणारे लोक आहेत हे अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप जो आहे अकोल्याचा, त्यांच्याकडनं आपण त्यांना बोलावलं आहे. आणि जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला शासनाकडनं निधी जो मिळाला होता इको टुरिझम डेव्हलपमेंटच्या अंतर्गत निसर्ग पर्यटन विकास, मागच्या वर्षी निधी प्राप्त झाला होता, त्या निधीतून आपण हा सर्व विकास करतो. हा इको हट्स डेव्हलप केल्या होत्या. त्यानंतर इथे आपले परदेशी साहेब जे आहेत सचिव वन विभागाचे, त्यांची व्हिजिट झाली होती आणि त्यांनी असं सजेशन दिलं की इथे जर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा कॅम्पस डेव्हलप केला तर हे एक प्रकारे फार चांगली ॲक्टिव्हिटी होती. तर त्यांच्याकडून आपण सजेशन घेऊ आणि ते सजेशन आपण कार्यान्वित करण्याची कारवाई करत आहोत. आणि त्या सजेशन दिल्यानंतर त्यांनी नुसतं सजेशनच दिलं नाही तर त्याच्यासाठी त्यांनी निधी पण उपलब्ध करून दिला आहे कामासाठी. जास्त या जे आम्ही फॅसिलिटी डेव्हलप केली आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, जास्तीत जास्त संख्येमध्ये पार्टिसिपेट करावं आणि लोकांचं जे कल्चर आहे इथल्या आदिवासी लोकांचं त्या कल्चरला पण त्यांनी थोडंसं जवळीक करावी आणि लोकांचे जे कल्चर आहे त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून जे ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून किंवा जे ते पे करतात त्याच्यामधून खरोखर त्यांचं काही हे म्हणजे त्यांना प्रोग्रेस होत आहे का हे त्यांनी बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांचे कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे, लोकांशी इंटरॅक्ट करायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना पण त्या कल्चरबद्दल माहिती पडेल, आदिवासी कल्चरबद्दल. आमजनी संकुल में इतना है कि पूरा निसर्ग है, यानी नैसर्गिक पूरा वातावरण है. यहाँ पे पर्यटक जितने भी हैं वो इससे ज़्यादा से ज़्यादा इसका आनंद ले सकेंगे. इसलिए ये जगह बहुत अच्छी है और इसका चुनाव सही है. क्या हाँ, इसका यदि उचित रूप से अगर प्रसार किया गया तो निश्चित ही आने वाले जितने भी सैलानी रहेंगे, पर्यटक रहेंगे, उनको इसका फ़ायदा मिलेगा. और ये ग्रुप जितना ज़्यादा ट्रेनिंग यानी अपने अच्छी तरह से निभा सकेगा तो उतने पर्यटक इससे ज़्यादा लाभान्वित होंगे. हाँ, निश्चित रूप से पसंद आएगा क्योंकि ऐसी नैसर्गिक जगह उनको और कहीं मिलना नहीं है. सीधी सी बात है, इतना निसर्ग मैं नहीं समझता कि किसी और जगह पर उनको मिलेगा. सैलानियों को, पर्यटकों को इतना है कि वे इसका ज़्यादा से ज़्यादा आनंद लें और सही रूप से यानी जो निसर्ग का आनंद लेना चाहते हैं वो अगर यहाँ आकर लें तो उनको इससे ज़्यादा फ़ायदा मिलेगा और वो सही रूप से इसके लाभान्वित होंगे. नमस्कार, मी धनंजय भगत, अकोला. अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप तथा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून मी इथे आपल्या या आमझरी या परिसरामध्ये हा जो बेसिक ग्रुप कोर्स प्रमाणपत्र कोर्स आहे तो आम्ही इथे पूर्व मेळघाट यांच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्या सर्व याचं प्रयोजन असे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे वन सचिव आदरणीय प्रवीण परदेशी सर यांची आमची या मेळघाटमध्ये भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी जी आमची चर्चा झाली की आपल्याला पर्यटन हे कसं याच्यामध्ये वाढवता येईल ह्या एका मुख्य उद्देशाने हे निसर्ग संकुल आम्ही त्या माध्यमातून डेव्हलप करतो आहे. आणि इथे फक्त निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून फक्त ते डेव्हलप करायचं नाही तर इथे आम्ही विविध प्रकारचे कोर्सेस जे की विविध संस्था जशा हिमालयन संस्था आहेत तशा माध्यमातून इथे आपत्ती व्यवस्थापन, निसर्ग शिक्षण, आरोग्य शिक्षण अशा सगळ्या प्रकारच्या शिक्षणाचं एक चांगल्या प्रकारचं सेंटर आम्हाला इथं उभं करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. इथे जे काही आहे इथली वन समिती आहे
किंवा हे जे काही आपल्यातले फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे यांच्याकडनं आम्हाला चांगल्या प्रकारे अगदी योग्य प्रकारे सहकार्य मिळालं, त्यावर कुठलीही शंका नाही आहे. फक्त आपले जे काही आदिवासी बांधव आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने हा जो आपण प्रयत्न करतो आहे, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला किंवा अजून त्यांना प्रशिक्षण देण्याची आपल्याला जास्त गरज लागेल. इथे जे पर्यटक आहेत त्यांना हा इव्हेंट आवडणार का? हा आपला एक प्रयत्न आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा इव्हेंट कितपत आवडेल यात अशी काही कुठली शंका नाही आहे. इथे हे जेव्हा पूर्ण डेव्हलप होईल, इथे झॉर्बो येईल, इथे स्नॉर्कलिंग होईल आणि हे सगळं डेव्हलप झाल्यानंतर 100% इथला हा परिसर राहील. इथे चिखलदऱ्याने येणारा किंवा चिखलदऱ्याहून परत जाणारा प्रत्येक व्यक्ती हा इथे अवश्य थांबेल. थँक्यू. या आमझरीचं या ठिकाणचं मुख्य वैशिष्ट्य ते झॉर्बॉल हा अजून प्लॅन व्हायचा आहे, पण तो झॉर्बॉल आणि रोडपासून या आमझरीच्या निसर्ग संकुलामध्ये रोपवेच्या माध्यमातून पर्यटकांचं स्वागत केलं जाईल. या व्यतिरिक्त इथले ते आदिवासी गाव आहे, या आदिवासी गावामध्ये जे आपले कोरकू बांधव आणि गवळी बांधव आहे यांचे जे सजवलेलं घर आहे ते त्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच प्रत्येक पर्यटक आल्यानंतर प्रत्येक संध्याकाळच्या सेशनला एक आदिवासी डान्स म्हणजे मेळघाटची जी संस्कृती आहे याचं पण दर्शन इथे घडेल. अभी तुम यहाँ पे 4 दिन से थे, तो 4 दिन से तुमने इसमें क्या क्या सीखा और कैसा प्रशिक्षण लिया और क्या क्या बताओगे लोगों को? इसमें 4 दिन के प्रशिक्षण हमने ये डीओपो साहब जो पूर्व वन विभाग मेलघाट डॉक्टर जितेंद्र रामगावकर साहब डीओपो, तो उनको हमने कहा कि सर जो बाकी के लोग आते तो वो लोग यहाँ पैसे अपने डिपार्टमेंट के अंदर ये सब पॉइंट्स वगैरह आते, तो यहाँ दूसरे लोग आके पैसे कमा के जाते हैं. तो हमने कहा सर हमें भी ऐसे कुछ एडवेंचर ट्रैकिंग के ट्रेनिंग, तो साहब ने बोले थे ठीक है. फिर सर ने हमको बिना बताए, जो हमको पता नहीं था, बट उन्होंने आगे से जो अजिंक्य ग्रुप हमारे अश्विन सर, धनंजय सर, पूजा मैडम और उनके ग्रुप इनको बुलाए. 19 तारीख से हमारा ये ट्रेनिंग चालू था, प्रशिक्षण. तो इसमें तो हमको इच्छा बहुत थी क्योंकि यह एडवेंचर, ये ट्रैकिंग जो बोले तो बहुत ही डिफ़िकल्ट भी है, हार्ड भी है, और कुछ हट के करेंगे तो कुछ तभी कुछ ना कुछ मन को सुकून लगता है. तो यहाँ फिर हमको प्रशिक्षण 19 तारीख से देना शुरू हो गया. तुम आगे यहाँ जो पर्यटक आएंगे उनको क्या क्या तुम सर्विस देंगे, कैसा उनको कैसा समझाएंगे कि पर्यटकों को यहाँ कैसा लाएंगे तुम? पर्यटकों को आने के बाद सबसे पहले तो हमारा तो अभी जो बैनर वगैरह चिखलदरा यानी जहाँ स्पॉट है वहाँ लगेगा, ताकि हाँ क्लाइंबिंग के लिए. तो वहाँ हमारे जो ये कॉटेज है अभी फॉरेस्ट ऑफिस से बुकिंग होता है, तो वहाँ हमारे इसी के और बोर्ड लग जाएगा. तो उसके कारण उनको पता चलेगा कि नहीं ये फॉरेस्ट डिपार्टमेंट के अंदर कुछ ना कुछ है जो एडवेंचर के लिए, जो ये ट्रैकिंग के. आने के बाद उनको हम समझाएंगे कि सर आप इधर से आते हुए वहाँ से आपको डायरेक्ट अमझरी नर्सरी पे आपका वेलकम है, और उनको उसी रोप से छोड़ा जाएगा. तो इधर नीचे आने के बाद उनको खुद को लगेगा कि नहीं हमारा वेलकम अच्छा हुआ है. तो तुम यहाँ परमानेंट ड्यूटी देने वाले हैं? हाँ जी हाँ, जैसे कोई भी आने के बाद अगर उन लोगों ने हमको कांटेक्ट पे बुकिंग करते हो या फिर आने के बाद उनको तो दूसरा दिन है, क्योंकि यह इतना इजी नहीं है कि आके आधा घंटे में 1 घंटे में बांधने वाली चीज़ नहीं है. क्योंकि इसमें इसको लाइफ लाइन कहते हैं, जो हम ये कर रहे हैं इसे लाइफ लाइन, क्योंकि ज़िंदगी का सवाल है. अगर हम ऐसे अगर खुद को एंकर और उनको सेफ नहीं रखेंगे तो एक तो उनको जान की खतरा है या हमको भी खतरा है. अभी इस ग्रुप के अंदर, तुम्हारे ग्रुप के अंदर कितने लोग हैं? हमारे ग्रुप के अंदर 11 टोटली 11, 3 लेडीज़ और 8 जेंट्स है. ये क्या होंगे तुम्हारे को, तुमने अभी क्या क्या सीख लिया उसके बाद में अभी जो सीखे ना, तो इसका पर्यटक को क्या ये दोगे तुम, उसका आउटपुट कैसे देंगे और इसका इनकम कैसे करेंगे तुम? इनकम का क्या करेंगे? शासन की तरफ जमा करेंगे, तुम्हारे पास में जमा करेंगे? नहीं, कुछ इसमें से हम समिति में, जैसे हमको खुद को इनकम भी है, हम 2 पैसे ज़्यादा कमा सकते हैं, और हमारी समिति यह जो हम लोग है ये समिति थ्रू है, हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट की तरफ से समिति है, ग्राम विकास समिति, वन व्यवस्थापन समिति, कटकाली आमझरी ऐसे समिति है. तो इसके हम हर एक गांव की, जैसे हम कटकाली के 4 बंदे, आमझरी के
तो ऐसे समिति जो अगर हम लोग सपोज अभी सबके सब ये हमारा ग्रुप है, हम जहाँ भी काम करेंगे उसके बाद जितना इनकम आएगा तो हमारे रोज की ऐसे जो हम जो मेहनत किए उसके मुबदला निकाल कर बाकी के जो पैसे हम समिति में जमा करेंगे उसी से गांव को भी और हमको मंथली पगार भी मिलेगा, सैलरी। आगे चलकर वो जो सामान खराब होंगे वो भी लाने हाँ, को हो जाएगा। वो सामान जो हमारे जो और इसमें से क्या क्या सीखे तुमने, कौन से इवेंट सीखे? इसमें से क्या है, नेट क्रॉसिंग, फिर ब्रह्मा ब्रिज, हैंड ब्रिज, फिर स्लेदरिंग, ये जो है ऊपर से नीचे है उसको स्लेदरिंग, फिर ब्रह्मा ब्रिज हो गए, नेट बैठा क्रॉसिंग, वैली क्रॉसिंग, ऐसे और बहुत से इवेंट है। ठीक आहे, थँक्यू. ओके, थँक्यू. सर आता तुम्ही हे आमदरी संकुल आहे, हे आमदरी संकुलात पर्यटकांना तुम्ही काय आव्हान देणार? आमच्या या ठिकाणी चिखलदरा वन परिक्षेत्रातर्फे संयुक्त वन व्यवस्थापन समिती आमदरी या ठिकाणी आमची एक समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे खटकाली या ठिकाणी सुद्धा एक संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहे. या दोन समितीमार्फत आम्ही या ठिकाणी रोप क्लाइम्बिंग, त्याच्यानंतर ब्रह्मा बीज यासारखे आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवितो आहे. पर्यटकांना या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आमदरीमार्फत 4 कुटी या ठिकाणी आम्ही निसर्गरम्य वातावरणात तयार केलेले आहे. या ठिकाणी प्रति कुटुंबानुसार प्रति झोपडी 500 रुपये याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून अनुदान घेतो आणि त्या पैशातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना रोजगार मिळतो. या ठिकाणी आम्ही बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जेवणाची व्यवस्था महिला बचत गटामार्फत अल्पदरामध्ये करण्यात ठरवले आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी चालू आहे. आणि ही संकल्पना तुमच्या आली कशी? ही संकल्पना आमचे माननीय उपवन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर सर यांनी आम्हाला सभेमध्ये या ठिकाणी दर्शविलं की या ठिकाणी बा आपल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी मचांग बांधून आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. आणि शासनाकडून अजून सुविधा कोणत्या, म्हणजे तुमच्याशी संपर्क कसा करावा पर्यटकांना? आमच्या विभागामध्ये आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 940 36 90 300 या प्रकारचा वन परिक्षेत्र अधिकारी यांचा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे तुमचा नंबर 94 22 नंबर नाही सांगितलं तरी चालेल. संपर्क कोणत्या कार्यालय साधा चिखलदरा साधावी परतोळा चिखलदरा वन परिक्षेत्र कार्यालय चिखलदरा या ठिकाणी संपर्क. थँक्यू. घाटी के प्रकार है जैसे सादी घाट, हरण घाट, बैल घाट, फिर 2 रोप को जोड़ने वाली वो घाट, जॉइंट घाट बोलते उसको, और फासा घाट, ऐसे घाट के प्रकार है सर. क्योंकि जो करने का है एंकर जो करने का हमको सेफ रहने का है, उसके लिए सबसे पहले इसकी ज़रूरत है. रोप बांधने के लिए बोलो या खुद का एंकर करो. कौन सी गांठ कब बांधेंगे ये कैसे पता चलेगा आपको? सर जैसे अगर सेफ रहना है, सेफ्टी के लिए जैसे एंकर करना है तो उसके लिए 8 फिगर ऑफ 8 गार्ड उसकी ज़रूरत. फिर सादी गार्ड क्योंकि उसको सेफ रहना चाहिए, वो खुलना नहीं चाहिए इसलिए. और जब जैसे वैली क्रॉसिंग रोप डालते हैं उसके लिए हरण बैल गार्ड ये सबसे पहले, उसके बाद सादी गार्ड, यानी वो खुलना नहीं चाहिए. इस ये जो इंस्ट्रूमेंट हमने खरीदे हुए हैं सारे, इसके नाम आपको पता है? इसका इस्तेमाल कैसे करना ये पता है? ये क्या चीज़ है सर? ये सादे सिंपल कैरेबिनर है ऊपर का, ये सिंगल पुली है. जो इसका उपयोग होता है हमें एक रोप से दूसरा साइड में जाना हो तो इसको रोप में लगाना है और वो पुली जो कैरेबिनर है उसको अपने एंकर में डालना है और उसके सहारे हम जा सकते, उसके सहारे हम सेफ रह सकते. ये जब स्लेदरिंग करते हैं, जब हमारे जैसे रोप से डायरेक्ट नीचे आता है तो गर्म होता है और गर्म से हाथ को झटका नहीं बैठना चाहिए, इसलिए स्लेदरिंग वापरते हैं.
तो उसके पास सबसे पहले आप क्या करेंगे उसको? सबसे पहले तो सर उसको यहाँ की पूरी एक्टिविटी क्या क्या है वो दिखाएंगे। उसके बाद स्टार्ट कहाँ से होता है वो जगह लेके जाएंगे। उनको वहाँ इंटीमेशन देंगे कि इस तरह का यहाँ अगर ड्रिंक किए हैं तो आपको नहीं करने देंगे। पहले पूरे वार्निंग देंगे उनको, सूचना कि इस टाइप का और इस हमारे हिसाब से चलना पड़ेगा, क्योंकि हर एक इस चीज़ के लिए सेफ्टी होना बहुत ज़रूरी है। क्योंकि आप सेफ रहोगे तो हमें भी, नहीं तो अगर कस्टमर को कुछ होगा तो हमें प्रॉब्लम होगा। यह सब बताएंगे उनको। फिर हेलमेट की उनकी हर एक चीज़ की उनको उसकी काम बताएंगे कि इस चीज़ का यह काम है और इसको ऐसे ऐसे करना है। फिर उनको उस एक्टिविटी की जैसे उनको अंडरटेकिंग भी लेना है उनसे। तो सबसे पहले फिर उनको ऊपर जाकर तो हमें बिले देना है। बिले कैसे उनको सेफ्टी जो है एंकर है, सेफ्टी बेल्ट है, वहाँ बिले देंगे। बाद में उनको बताएंगे कि सबसे पहले तो सर ये जो सीलिंग है, इस सीलिंग को 20 सेंटर निकालना है, या फिर ये 20 सेंटर है इसको बैक साइड से ऐसे लेना है अपनी कमर में बरोबर, आगे वाला या खुद के। इसको गार्ड बांधे जा रहा हूँ सर मैं। तो ये गार्ड बांधते समय भी हमारी कभी मिस्टेक होता है तो सच ये ठीक है या नहीं है, ये हमें कंफर्म होता है या नहीं। यह रॉन्ग है सर, गलत है ये गार्ड। फिगर ऑफ 8 आना चाहिए। तो इसको फिर से खोलकर इसको नीचे से रोप लेकर कस दिए। अब ऐसा इसको खोलने में हमको तकलीफ नहीं होती है, ये देखिए। तो हमें जितना टाइट चाहिए उतना उसको कर सकते हैं। ये हमारे फिक्स हो गए। इसके बाद एक रोप पीछे से, हाँ सर बैल गार्ड, ये हार्नेस, सीट हार्नेस बना रहे सर। ये फिगर ऑफ 8 है, ये बैल गार्ड आ गए सर। इसमें नहीं निकलना चाहिए, सेफ रहना चाहिए, इसलिए शादी गार्ड, सेफ्टी ना। इसी को भी उसी तरह बैक साइड से बाद में इस तरह ऊपर से डालकर नीचे। नहीं सर मिस्टेक है थोड़ा, वेलगड बंद होईल. अब इसमें वो कहाँ लगाएंगे? यहाँ पे कैरेबिनर सर, इस तरह कभी भी कैरेबिनर नीचे साइड से नहीं लगाते हो, क्योंकि निकलने में तकलीफ होती है, इसलिए सबसे पहले ऊपर साइड से डालना चाहिए। ऐसे घुमाए। यहाँ अपन कोई भी जैसे अगर कोई भी साहित्य बोलो या अपने को एंकर रिंग करना है या सेफ रहना है, डाल सकते हाँ उसमें रोप यहाँ डाल दिए, छोड़ दिए, सेफ इसके साथ। ठीक है, खोल दिया. तुम्हाला अपघात कसा कसा होते याच्याबद्दल काही सांगितलं का? सांगितलं दारू नशाली वगैरे ते वापरू नका. अजून त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि साहित्यांनी कसा कसा अपघात होते किंवा तो अपघात होऊ नये म्हणून या साहित्यांचा तुम्हाला कसा उपयोग होते तुम्ही सांगाल? हे काय आहे? बरं आणि हे काय केलं तुम्ही आता? हे त्यांना हे साधी गाठ बांधून द्यायला सुटू नये म्हणून पचारायचं.
पूजा झालं का लिखू नाही आपण लिखू माहिती चढाई करताना यूज करते ओके रस्सी वो लिख तुमको बताते भी नहीं नुकसान यानी दूर को नुकसान होता है महत्वाचे